नमस्कार मित्रांनो, मी सिद्धार्थ पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। खूप कालांतराने एक मोठा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, तुमच्या सर्वांना माहितीच असेल की मुख्यमंत्र्यांकडून जी योजना राबवली जात आहे, माझी लाडकी बहीण योजना, या योजनेमध्ये सातत्याने आणि वारंवार बदल केले गेलेले आहेत आणि आता पण करत आहेत। तर या योजनेमध्ये वारंवार बदल करण्याचा हाच हेतू आहे की जास्तीत जास्त महिला वर्गाला या योजनेचा लाभ घेता यावा आणि या योजनेसाठी सुस्पष्टता त्यांना मिळावी आणि शिथिलता मिळावी, त्यासाठी ह्याच्यामध्ये वारंवार बदल करण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये या अर्जासाठी ज्या अगोदर अटी आणि नियम लागू केलेले होते, त्या सर्व अटी नियम पूर्णपणे रद्द करण्यात आलेले आहेत आणि याच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेत खूप बदल करण्यात आलेले आहेत। अगोदर याच्यामध्ये जी वयोमर्यादा आणि कालावधी जी ठरवलेली होती ती पूर्णपणे रद्द करून वयोगट 21 वर्ष वयापासून ते 65 वयोगटाच्या महिला वर्ग या योजनेसाठी अर्ज करू शकतो आणि तसेच या योजनेचा जो कालावधी आहे 31 ऑगस्ट 2024 पर्यंत तसा केलेला आहे। मित्रांनो, या योजनेसाठी तुम्ही दोन प्रकारे अर्ज आहे तो तुम्ही भरू शकता। एक ऑनलाईन पद्धत आणि एक ऑफलाईन पद्धत। ऑफलाईन पद्धत बघूयात। ऑफलाईन पद्धत म्हणजे तुम्ही एखाद्या ई सेवा केंद्रातून किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे PDF स्वरूपात अर्ज जो आहे तो डाउनलोड करून तो पूर्ण भरून त्याच्यामध्ये जी माहिती आवश्यक आहे ती माहिती पूर्णपणे भरून त्याच्यामध्ये हमीपत्र जोडून नजीकच्या आपण जिथे राहतो त्याच्या नजीक अंगणवाडी असते, अंगणवाडीमध्ये सेविकेंकडे तो फॉर्म जो आहे हमीपत्रासोबत तो त्यांच्याकडे समूद करायचा आहे, जेणेकरून तो योग्य प्रकारे त्या पुढे आपला फॉर्म पाठवू शकतील। आणि याच्यामध्ये तुमचा फायदा असा आहे की जास्त झंझट नसणार आहे आणि तुमचा पैसा पण जास्त खर्च होणार नाही आणि व्यवस्थित आणि योग्यरित्या तो फॉर्म तुमचा पुढे प्रोसेस केला जाईल। आणि दुसरी पद्धत जी आहे ती ऑनलाईन पद्धत। ऑनलाईन पद्धत म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये नारी शक्ती दूत ऍप्लिकेशन हे डाउनलोड करायचे आहे आणि ते ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तिथे आपला मोबाईल नंबर रजिस्टर करायचा आहे। मोबाईल नंबर रजिस्टर केल्यानंतर तिथे OTP वगैरे येईल, तो भरायचा आहे आणि तिथे एक फॉर्म जो आहे तो अपडेटेड फॉर्म तुम्हाला तिथे ओपन झालेला दिसेल। त्यामध्ये तुम्हाला ज्या महिलेला अर्ज करायचा आहे त्या महिलेचे पूर्ण नाव, पत्ता, डेट ऑफ बर्थ या सर्व माहिती तिथे त्यांना भरायच्या आहेत। जर अगोदर कुठल्या शासकीय योजनेचा त्या लाभ घेत असतील तर तिथे हो किंवा नाही असं मेन्शन करून पुढे प्रोसेस करायचं आहे। तर मित्रांनो, ह्या अशा दोन पद्धतींनुसार आपण अर्ज करू शकतो आणि याच्यामध्ये अजून शिथिलता करण्यासाठी आणि सुस्पष्टता आणण्यासाठी या योजनेमध्ये वारंवार बदल करण्यात येत आहेत। तर बघूयात, जर अजून काही या योजनेमध्ये बदल झाले तर आपण पुन्हा नवीन एक व्हिडिओमध्ये त्याची माहिती बघू। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण अर्ज लाडकी बहीण योजनेसाठी करू शकतो। तर माहिती आवडल्यास व्हिडिओ नक्कीच लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओज पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून ज्या होतकरू आणि गरजू महिला असतील त्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येईल। तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।